जे देहखंडानाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा यया परवती प्रमा ढळून श्रीमद भगवद गीता तथा श्रीमद भगवद गीतेवरील मराठी भाषेतील सर्वोत्तम टीका म्हणजे भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी. अध्याय 18 मोक्ष संन्यास योग. ह्या 18व्या अध्यायातील ज्ञानाचं वर्णन चाललेलं आहे. एकच ज्ञान पण गुणांच्या नुसार त्यात 3 प्रकार पडतात. सत्वगुणामुळे सात्विक ज्ञान, रजोगुणामुळे राजस ज्ञान आणि तमोगुणामुळे तामस ज्ञान. विविध अशा उपाधींच्या मध्ये एक समान तत्व व्यापून आहे. अर्थात भेदामध्ये अभेद पाहण्याची जी भूमिका ते सात्विक. जितक्या जितक्या उपाधी तितके तितके ज्ञान अर्थात उपाधीनुसार भेद पाहणं हे राजस. आणि संपूर्ण जीवनाच्या भागापैकी एखाद्याच भागाकडे लक्ष केंद्रित करून तोच एक घटक आयुष्यातला सर्व पूर्ण आहेत असं समजून त्यामध्ये जे आसक्त राहतात ते यथार्थ तत्वाला जाणतच नाही. अल्पबुद्धीचे जे लोक आहेत ते तामस ज्ञानाने युक्त असतात. त्यांना ते त्यांचं तामस ज्ञान असतं. आवाज येतोच व्यवस्थित? माझा आवाज आपल्या समोर? ओके, धन्यवाद. तामस ज्ञानाचं स्वरूप आपण आता पाहतो. तामस ज्ञानाने युक्त असणारे जे लोक आहेत ते जडवादी आहेत, प्रकृतीवादी आहेत, देह तादात्म्य संपन्न राहणारे आहेत आणि कोणताही संबंध त्याला महत्व न देता सगळ्या वस्तू आणि व्यक्ती या आपल्या उपभोगासाठीच आहे अशी त्यांची उघड उघड धारणा असते. त्यामुळे त्या वस्तूमध्ये विवेक करणं ही त्यांची क्षमताच नसते. आणि त्यामुळे सरसकट पदार्थांना आपलंच म्हणून ते स्वीकारत असतात. काल आपण पाहता पाहता असं पाहिलं होतं की देहालाच ते आपलं आत्मतत्व समजत असत. देह खंडा नाम
3.5 हाताचा देह अर्थात हा एक तुकडा आहे, एक भाग आहे, त्याला आत्मा समजतात. म्हणजे देहाच्या व्यतिरिक्त आत्मतत्व आहे अशी त्यांची मान्यता नसते. देहात आत्मा आहे अशीही मान्यता नसते. देहा व्यतिरिक्त आत्मा आहे असंही नाही आणि देहात आत्मा आहे असंही नाही. मग काय? देहच आत्मा, देहखंडाना. आणि ईश्वर ईश्वर म्हणून त्यांच्या बुद्धीमध्ये कोणता विषय असेल तर एखाद्या मंदिरामध्ये ज्या काही मूर्ती तयार केल्या जातात तेवढ्या मूर्ती पुरतच त्यांचं ईश्वरत्वाची भावना त्या संबंधाने असते. ईश्वर पाषाण प्रतिमा. ईश्वर म्हणून काय असेल तर ती पाषाणाची प्रतिमा, ती दगडाची प्रतिमा. सच्चिदानंद स्वरूप ईश्वर आहे, तो या संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती स्थिती करतो आहे आणि तो नित्य ज्ञान स्वरूप आहे. धर्माची संस्थापना करण्याकरता तो मायेचा स्वीकार करून अवतार धारण करतो आहे. या सगळ्या कल्पना त्याला मान्यच नाही. तो ईश्वर तत्व सगळ्या जगाला सच्चिदानंद रूपाने व्यापून आहे ही त्याच्या बुद्धीमध्ये आकलनाच्या कक्षेमध्ये येतच नाही. मग तो काय समजतो? बस ईश्वर म्हणजे फक्त पाषाण प्रतिमा आहे. ईश्वर ईश्वर म्हणजे काय असेल तर एक फक्त दगडाची मूर्ती आहे एवढीच त्याची धारणा असते. यया परवती प्रमा ढळून येणे, त्याच्या पलीकडे त्याची प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान त्याच्या पलीकडे नाहीच. त्याचं सगळं ज्ञान यथार्थ ज्ञान हे एवढ्या दोन गोष्टी पुरतच मर्यादित आहे आणि ते म्हणजे देह आत्मा आणि पाषाण म्हणजेच ईश्वर म्हणजेच पाषाण. त्याच्या व्यतिरिक्त त्याची प्रमा. त्याची प्रमा त्याची बुद्धी ही चालत नाही. मग आणखी ईश्वराच्या संबंधाने तामस ज्ञान असणारा व्यक्ती, तामसी ज्ञानाने युक्त असणारा व्यक्ती कसा विचार करतो याची भूमिका मौली सांगताय. म्हणे पडिलेनी शरीरे केलेनिसी आत्मसरे मग भोगावयावरे कोणवेशे. म्हणे तो असं म्हणतो, शरीरे पडिलेनी, एकदा की माणसाचं शरीर मृत्यूमुखी पडलं तर पंचतत्व ह्या शरीरामधले पुन्हा पंचतत्वामध्ये विलीन होतात. त्यामुळे आतापर्यंत ह्या देहरूपी आत्म्याच्या द्वारे जे जे काही केलेलं होतं, जे जे काही आपण केलेलं असतं ते सर्वची सर्व कर्म म्हणजे संचित कर्म, वर्तमान कर्म किंवा क्रियामान
हे सगळंची सगळं कर्म केले निशी आत्मा सरे. जे जे आता काही केलेलं आहे ते देह रूपी आत्मा एकदा सरे म्हणजे समाप्त झाला की या देहरूपी आत्म्याने केलेले सगळं कर्मही समाप्त होतात. आणि म्हणून पडिलेने शरीरे केले निशी आत्मा सरे. एकदा पंचतत्वापासून निर्माण झालेलं शरीर एकदा की पुन्हा पंचतत्वामध्ये विलीन झालं, पडलं, आणि ज्या पंचतत्वालाच त्या भौतिकवादी जडवादी तामसी ज्ञानयुक्त असणाऱ्या व्यक्तीने देहरूपी आत्मा संपला की मग त्याने केलेले कर्म देखील समाप्त होतात. केले नेसी आत्मा सरे. मग म्हटले भोगावयावरे कोण वेशे. मग केलेले कर्म भोगण्यासाठी आता तो कोणत्या वेशामध्ये परत येणार बरं, असा प्रश्न विचारला. भोगावया कोण वेशे उरे. मग केलेल्या कर्माचा भोग भोगण्यासाठी आता कोणता वेश शिल्लक राहिलाय, कोणती आकार शिल्लक राहिलाय, कोणती मूर्ती शिल्लक राहिली आहे. मृत्यूच्या समयी पंचकृत पंचमहाभूताचा हा देह पुन्हा पंचभूतात विलीन झाला आणि त्या देहालाच तो आत्मा समजत असल्यामुळे या देहरूपी आत्म्याच्या नाशाबरोबर संपूर्ण कर्माचा जर नाश होत असेल तर मग आता देह तर पंचमहाभूतामध्ये विलीन झाला किंवा अग्नीमध्ये पडून त्याची राख झाली. मग आता पुन्हा ते केलेलं कर्म भोगण्याकरता कोण येणार. ज्याने कर्म केलं तो तर संपला आणि मग आता भोगण्याकरता कोणी शिल्लकच राहिलं नाही ना. ईश्वर पाहत आहे तो भोगवी हे जरी हुए तरी देवची खाये विकोनिया. चार वाकांच्या संबंधाचं एक मत आहे. घृतं पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. मग ह्या भौतिक जडवादी लोक ईश्वराच्या संबंधाने कसा तर्क करतात. ते भौतिक जडवादी लोक तामसी ज्ञानी युक्त असणारे लोक सात्विक ज्ञानाने युक्त असणाऱ्या लोकांना प्रश्न विचारतात. का हो, तुम्ही सांगता आहात की ईश्वर हा सगळ्या सृष्टीला पाहत असतो, कारण तो परमात्मा सहस्राक्ष आहे, हजारो नेत्रांनी तो पाहतो. जीवाने केलेल्या कर्म त्या कर्माचा तो फलदाता आहे. म्हणून कोणी कोणी काय काय कर्म केलं आहे अशा त्या कर्माला पाहणारा आहे, कर्माचा साक्षी आहे. ईश्वर कर्म फलदाता आहे. तो सगळीकडे पाहतो, सगळ्यांकडे त्याचं लक्ष असतं, किंबहुना तो सर्व साक्षी आहे असं तुम्ही म्हणता ना. आणि तो जीवाने केलेले कर्म त्याला त्याचा भोग देतो असं तुमचं म्हणणं आहे का. बरोबर ना. असा तामस ज्ञानी तमोगुणाने युक्त असणारं जे ज्ञान, त्या ज्ञानाने युक्त असणारा पुरुष सात्विक व्यक्तीला प्रश्न विचार ना. ईश्वर पाहत आहे तो भोगवी जरी होय, तोच जर सगळं
सुख दुःख भोगवतो जीवाने केलेले कर्म, तर मग चार वाक विचारतो किंवा हा तामस ज्ञानी विचारतो, तरी देवची खाये विकोनिया. मग कधी कधी एखाद्या गावामध्ये चोरी होते आणि जर त्या देवाचे मंदिरातले देव जर सोन्याचे असेल किंवा चांदीचे असेल, तर मग चोर त्या देवांनाच विकून पैसे घेतो आणि मग मनमुराद आनंद लुटतो. मग सगळीकडे पाहणारा, सर्व कर्मांच्या फल देणारा ईश्वर जर असेल, तर मग ज्याने देवच विकून टाकले त्याला कोण फळ देणार? त्याला त्यांनी फळ दिलं पाहिजे ना त्याला, चोराला. परंतु चोराला तर काही तसं फळ प्राप्त होत नाही. मग देवची खाई विकून, ज्यांनी आता देवच विकून खाल्ले, त्याला ईश्वर काय काही करत नाही मग. किंवा गावीचे देवळेश्वर, नियमकची होती साचार, तरी देशीचे डोंगर उगे का असती. बघा त्यांचा तर्क चार वाकांचा, भौतिक जडवादी लोकांचा तर्क. गावामध्ये सर्वसामान्य लोकांची धारणा असते की हे आमचं ग्रामदैवत आहे. बर. आणि सगळे निर्णय ह्या ग्रामदेवतेचा कौल घेऊन केले जातात. आणि कौल घेताना जर सकारात्मक असे चिन्ह उपलब्ध झाले, तर मग त्या कर्माकरता आम्ही प्रवृत्त होतो. म्हणजे सगळं चालवणारा देव आहे असं जर एखाद्याची धारणा झाली असेल, तर त्यावरती पुन्हा हे तामसज्ञानी प्रश्न विचारतात. गावीचे देवळेश्वर, नियामकची होती साचार. खरोखर गावामध्ये असणारा जे मंदिरातली मूर्ती, मंदिरामध्ये असणारी जी काही पाषाणाची मूर्ती आहे, तीच सगळ्या गावाचं नियामक करत आहे असं जर तुम्ही मानलं, आणि ती मूर्ती कशाची आहे? म्हटले पाषाणाची. मग पाषाणाची केलेली मूर्ती जर सगळ्या गावाचं नियमन करते, सगळ्या गावाच्या लोकांचं नियमन करत असेल, तर मग वेगवेगळ्या ठिकाणी असणारे डोंगर त्यांनी सुद्धा सगळ्या जगाचं नियमन केलं पाहिजे. कारण याने ईश्वराची कल्पना काय आहे? ईश्वर पाषाण प्रतिमा. ईश्वर म्हणजे फक्त पाषाणाची मूर्ती आहे, एवढीच त्याची संकोचित परिच्छिन्न भ्रमात्मक कल्पना. आणि तो म्हणतो की असं जर गावचा एखादा देव सगळ्या गावाचा नियामक असेल आणि तो देव जर डोंगराचा असेल, तर मग डोंगर हे पाषाणाचंच आहे आणि देव सुद्धा काय आहे? पाषाणाचाच आहे. मग पाषाणाचा निर्माण केलेला देव जर सगळ्या गावाचं नियमन करतो, तर डोंगर म्हणले मी तर सगळ्या जगाचं नियमन करेल. डोंगर काय तसे स्वस्त बसले असते का? त्यांनी सुद्धा मोठ्या मोठ्या समूहाचं नियमन केलं असतं ना. गावीचे देवळेश्वर, नियमकची होती साचार, तर देशीचे डोंगर उगे का असती. मग त्या देशातले डोंगर शांत राहिले असतेत का? नसते ना. मग कसं काय तुम्ही देव मानता? बर, आणखी प्रश्न. ऐसे विपाये देव मानिजे, तरी पाषाण मात्रची जाणीजे, आणि आत्मा तव म्हणजे देहातेची. बर. कदाचित तुमच्या म्हणण्याप्रमाणे तामस ज्ञानी कसा विचार करतो पहा. तो म्हणतो ऐसे विपाये देव मानिजे. या सगळ्या भूमिकेमध्ये कदाचित आपण पुन्हा त्या देवाला मान्य केलं, देवाचं अस्तित्व स्वीकारलं. हो बाबा, की खरोखर एक कुणीतरी देव आहे असं जरी आपण तात्पुरतं तुमच्या समजुती करता मानलं तरी सुद्धा काय होईल?
ऐसे विपाये देव मानिजे. कदाचित तुमच्या म्हणण्याप्रमाणे देव आहे असं जरी मानलं, तो देव तरी काय आहे हो मग? तरी पाषाण मात्रची जाणीते. देव तेव म्हणजे तरी काय? केवळ आणि केवळ पाषाण मात्र आहे. आणि आत्मा तो म्हणजे देहातेची. आणि या देहालाच काय म्हणतात? आत्मा म्हणतात. आत्मा तो म्हणजे देहातेची. या देहालाच आत्मा असं म्हणतात. आत्मा देहच आत्मा. आणि ईश्वर म्हणजे पाषाण प्रतिमा आहे. एर पुण्यादिके ते अगवेची करुणी लटिके, ही तमानी अग्निमुखे चरण जे का. बघा, या तामसी ज्ञानीयुक्त लोकांची ही धारणा कशी असते? अहो, तुम्ही जे पाप पुण्य बरं वाईट या संकल्पना ज्या सांगतात ना, बोलतायत, असं काही नसतं बरं का. पाप पुण्यादिके ते अगवेची करुणी लटिके. पाप पुण्य हे जे आहे ना, हे सगळं थोतांड आहे, हे सगळं खोटं आहे. मग कसं काय करायचं? ते अगवेची करुणी लटके, ही तमानी अग्निमुखी चरण जे का. ही तमानी अग्निमुखी चर चरणे जे का. जसं अग्नीमध्ये आपण जे काही टाकू, ते सगळं सगळं अग्नी हा खाऊन टाकत असतो, काही ठेवतच नसतो. त्याप्रमाणे या तमोगुणी व्यक्तीच्या समोर जी कोणती वस्तू येईल, ती त्याच्या उपभोगाचीच आहे असं तो म्हणत असतो. अगवेची करुणे लटके, ही तमानी अग्निमुखे चरणे जे का. अग्नी जसं सगळ्यांना खाऊन टाकतो, तसं याचं देहाच्या संबंधानं जगामध्ये जेही काही पदार्थ समोर येतील, त्याचा उपभोग घेणं एवढंच तो पाहत असतो. जे चामाचे डोळे दाविती, जी इंद्रिय गोडी लाविती, त्याची त्याची साच हे प्रतीती फुडी जया. म्हणजे याची जी मान्यता आहे तमोगुणी व्यक्तीची, ही मान्यता देवाची नाही, ही मान्यता संतांची नाही, ही मान्यता ईश्वराची नाही. मग तो कशाला म्हणतो? अनेक प्रकारच्या तो तुम्ही डोळे इंद्रियांना श्रेष्ठ करत असतो. आणि तो जे चामाचे डोळे चमड्याचे डोळ्यांनी जे त्याला दाखवलं, ही ज्या इंद्रियांनी सांगितलं अत्यंत सुंदर मधुर आकर्षक सुखोपभोग जे आहे ते इंद्रिय इंद्रियांनी
गोडी लावली. इंद्रियांची गोडी काय? विषया रम्य नाही ऐसा स्वभावाची पाहिजे इंद्रियांचा. अर्थात इंद्रियांनी आपापल्या सोयीनुसार एखाद्या विषयाची आवड लावली, साच ही प्रतिती फुडी जया, आणि ते त्याच गोष्टीला खरं मानतात, त्याच गोष्टीचा तो पक्का निश्चय करतात, आणि हीच गोष्टी वास्तवात आहे. किंबहुना अशी प्रथा वाढती देखीसी पार्था, धुमाची वेली वृथा आकाशी जैसी. जैसी धुमाची वेली आकाशी वृथा. किंबहुना ऐसी प्रथा वाढती देखीसी पार्था. हे पार्था, किंबहुना ऐसी प्रथा वाढसी देखसी. वा अर्जुना, समाज जीवनामध्ये तमोगुणाने युक्त असणाऱ्या लोकांचं ज्ञान अशा पद्धतीने जर वृद्धिंगत होत असेल, वाढत असेल, तर त्यांचं ज्ञान हे निरर्थक आहे. कशाप्रमाणे? जैसी धुमाची वेली आकाशी वृथा. जणू काही आकाशामध्ये धुराची लाट अशी उंच गेली. तर माऊली म्हणतात, तो धुमाची जणू काही वेलीच आहे ती आकाशामध्ये. पण धुमाची आकाशामध्ये गेलेली जी वेली आहे ती जशी पूर्णपणे निरर्थक असते, काहीच उपयोग नसतो, तसं यांच्या समजुतीचा काहीच उपयोग नसतो. कोरडा न ओला उपेगा अति गेला, तो वाढवणी मोडला भेंडू भेंडू जैसा. एक वनस्पती शास्त्रातलं उदाहरण या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज देत आहेत. एक भेडाचा वृक्ष आहे. तो भेडाचा वृक्ष कोरडा असला काय किंवा ओला असला काय, त्या दोन्ही स्वरूपामध्ये त्या वृक्षाचा काहीच उपयोग नसतो. कोरडा ना ओला उपयोगा अति गेला. कोरडा असला किंवा ओला असला त्याचा काही उपयोग होत नाही. तो वाढवणी मोडला जैसा भेडू. अर्थात त्या वृक्षाचं रूपांतर काही उपयोगाचं होत नाही. तो वृक्ष नसताना पाहिला तर आपण एरंड पाहिला असेल. त्या एरंडाचं ओला असला काय आणि वाळलेला असला काय काही उपयोग नाही. किंवा उदाहरण देतात ज्ञानेश्वर महाराज, नाना उसाची कणसे का नपुसके माणसे, वन लागले जैसे साबरीचे. नाना उसांची कणसे. शेतकऱ्याने जर ऊस लावला, परिपक्व झाल्यानंतर जर त्याला तोडलं नाही, लवकर ऊस तोड केली नाही, तर त्या ऊसाला कणस येतात. पण ते कणस काही उपयोगाचे नसतात, केवळ दिसण्यापुरतं असतं. त्याला काही ज्वारी बाजरी सारखे काही दाणे येत नाही, म्हणजे ते दिसण्यासाठी असतं, त्याचा उपयोग काहीच नसतो. नाना उसाची कणसे. अच्छा. नंतर का नपुंसकही माणूस आहे. एखादा मनुष्य नपुंसक असेल तर तो मनुष्य म्हणूनच आहे, पण जी काही फलनिष्पत्ती त्याच्याकडनं व्हायला पाहिजे ती निष्पत्ती होत नाही. वन लागले जैसे साबरीचे. आणि म्हणून
गृहस्थी जीवनामध्ये त्या माणसाचा काही उपयोग होत नाही. किंवा वन लागले जैसे सावरीचे, एखाद्या माणसाने सावरीचं वन लावलं, इतके त्या सावरीला काटे असतात. सावरी वाढिणाल्या सरळावरी, फळना आत पोकळा, कास्तन झाले गळा शेळी जैसे. सावरीचं जर वन लावलं तर त्याला सरळ वाढतात, कोणतं फळ येत नाही, आतून पोकळ असतात. म्हणजे जणू ते वन सावरीचं हे व्यर्थच आहे. दोन उदाहरण दिले. ना तरी बाळकाचे मन, का चोरा घरीचे धन, अथवा गळास्तन शेळीची. निरर्थक जीवन कसं असतं तामसी ज्ञानाचं? जसं बाळकाचं मन जरी आता शांत असलं, पण भविष्य काळात त्याच्यामध्ये काय आहे काही सांगता येत नाही. चोरा घरीचे धन, एखाद्या माणसाने चोराने घर, आपलं धन आणलं आणि घर भरून ठेवलं, तर त्याचा काय उपयोग नाही. एखाद्या जर राजाला कळालं तर कदाचित सगळं त्याचं जप्त होऊ शकतं. अथवा गळास्तन शेळी जैसे, किंवा शेळीच्या गळ्यामध्ये असलेले स्तन ते फक्त दिसण्यापुरते असतात, त्यातून दूध येत नाही, ते निरर्थक असतात. तसं तामस ज्ञानी लोकांचं जगणं हे निरर्थक आहे. तैसे वायाने ओसाळ, तैसे वायाने ओसाळ दिसे जाणणे, तया ते मी म्हणे तामस ज्ञान. तैसे ते वायाने, त्याप्रमाणे तामस जे ज्ञान आहे ना, ते तामस ज्ञान काही उपयोगाचं नाही. ते शून्य आहे, निरर्थक आहे, वाईट आहे, ओशाळ आहेत, आशाळलेलं आहे. तैसे जे वायाणे, वायाणे म्हणजे निरर्थक, ओसाळ दिसे जाणणे, त्यांचं जे ज्ञान आहे ते ओशाळ आहे. तया ते म्हणे तामस ज्ञान, त्यांना मी तामस ज्ञान म्हणतो. आणखी जो विचार आहे, प्रवासामध्ये असल्यामुळे आज आपण थोडंच घेऊया, उद्या राहिलेला विषयी पाहू.